समाजात तेढ निर्माण करणारे वादग्रस्त कार्यक्रम थांबवावेत अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये अलीकडेच काही समाजकंटक आणि राजकीय हेतून प्रेरित व्यक्तींनी लव जिहाद जिवंत देखावा 51 फुटी जिहादी रूपी रावण दहन या नावाने 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले चौक मार्केट यार्ड येथे कार्यक्रम जाहीर केला आहे। या कार्यक्रमात उघडपणे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त पोस्टर्स, अर्धा हिंदू तर अर्धा मुस्लिम स्त्री पुरुष दर्शवणारे छायाचित्र तसेच स्थानिक आमदारांचा फोटो वापरून दोन समाजात वैमनस्य पसरविण्याचा प्रयत्न होतोय। यामुळे शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा व्यवस्था गंभीर धोक्यात येऊ शकते। त्यामुळे वादग्रस्त कार्यक्रम थांबवावेत अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दसरा हा सत्याचा असत्यावर विजय दर्शवणारा सण आहे, पण या निमित्त काही मंडळी तोच सण द्वेष, कटुता आणि धार्मिक तेढ पसरविण्याचं साधन म्हणून वापरत आहे। जिहाद या संकल्पनेची जाणून बुजून चुकीची मांडणी करून समाजात गैरसमज आणि भीती निर्माण केली जाते। इस्लाममध्ये जिहाद म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं, वाईट प्रवृत्तीवर मात करणं आणि चांगुलपणा प्रस्थापित करणं, परंतु त्याचा विपर्यास करून सत्य प्रचार करण्यात येतोय। हा प्रकार कायद्यानं शिक्षेस पात्र असलेला द्वेषपूर्ण प्रचार आणि सामाजिक तेढ निर्माण करणारा गुन्हा आहे। तरी या प्रकारच्या वादग्रस्त धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कार्यक्रमाला तातडीनं परवानगी रद्द करा। अशा पोस्टर, बॅनर, सोशल मीडियावर पसरलेली प्रचार सामग्री तातडीनं जप्त करून गुन्हा दाखल करा। कार्यक्रम आयोजक आणि संबंधित जबाबदारांवर फौजदारी कारवाई करा। अहिल्यानगर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त करावा आणि समाजकंटकांवर लक्ष ठेवावं। तसेच येत्या काळात अशा प्रकारच्या भडकाऊ कार्यक्रमांना कायमचीच बंदी घालावी, याबाबत आदेश निर्गमित करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। तर अहिल्यानगर शहराची सामाजिक एकता, बंधुता आणि शांतता टिकवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। अशा कार्यक्रमांवर वेळेत आळा घातला गेला नाही तर दोन समाजात गंभीर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी आपण तात्काळ आणि कठोर पावले उचलून कायदा व्यवस्था राखावी अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे।